मोर्शी अप्पर वर्धा प्रकल्पात पावसामुळे पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे आजूबाजूच्या नद्या सुद्धा तुडुंब भरून वाहत आहेत। अमरावती व मोर्शी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंबोरा येथील अप्पर वर्धा धरणाच्या कार्यक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यात कमालीची वाढ झाली आहे। गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मोर्शी येथील नळदमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे व सतत झालेल्या जोरदार पावसामुळे अप्पर वर्धा धरण तुडुंब भरले होते। धरणात मुबलक पाण्याचा साठा असल्याने गेल्या वर्षी रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीतून उत्पन्न घेतले होते। मे 2020 या वर्षात अप्पर वर्धा धरणाचे 50% अधिक पाणी असल्याने तसेच जून व जुलै महिन्यात धरण परिसरातून वाहणाऱ्या वर्धा नदी, माळू, जाम, पाक, दमयंती, नळा नदी दमदार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे। दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजता अप्पर वर्धा धरणातील पाण्याची उच्चतम पातळी 340.70 इतकी असून धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा 527 दशलक्ष घनमीटर असून 73% धरण पाण्याने भरले आहे। दिनांक 31 जुलै अखेर जलाशयातील पाण्याचा प्रास्ताविक उत्कलनांक 341.20 मीटर आहे। उपयुक्त साठा 452.66 असून टक्केवारीचे प्रमाण 80.25 एवढे आहे। गेल्या वर्षी जुलै 19 मध्ये धरणात उपयुक्त पाण्याचा साठा 63 दलघमी इतका होता, तर टक्केवारी फक्त 11% इतकी होती। तेव्हा 30 वर्षापूर्वी धरणात बुडालेली गावे उघडी पडली होती। संजय गारपवारसह दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, मोर्शी।